आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोमध्ये समावेश। छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये समाविष्ट झाले आहेत। अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे। त्यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की युनेस्को म्हणजे काय? तर युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही एक संयुक्त राष्ट्रांची वैश्विक संस्था आहे जी जगभरातील शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि वारसा संवर्धन यासाठी कार्य करते। युनेस्को ही संस्था जगातील ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून घोषित करते। युनेस्कोच्या वारसा यादीत दर्जा मिळाल्यानंतर काय होतं? युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत दर्जा मिळाल्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या 12 किल्ल्यांचं महत्त्व जगापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्यांची नोंद झाल्यामुळे संपूर्ण जगाला शिवरायांच्या इतिहासातलं महत्त्व कळेल। तसेच जगभरातले पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील। त्याचप्रमाणे युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीनं या 12 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मदत करू शकेल। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झाल्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात। पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो। मराठा लष्करी लँडस्केप 17व्या ते 19व्या शतकादरम्यान विकसित झालेली मराठा लष्करी लँडस्केप ही एक असामान्य लष्करी व्यवस्था आहे। ही व्यवस्था मराठी राजवटीने त्यांच्या सामरिक दूरदृष्टीतून उभी केली होती। या रचनेतील किल्ले वेगवेगळी श्रेणी, आकारमान आणि रचनात्मक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असून ते सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगर रांग, कोकण किनारपट्टी, दख्खन पठार आणि पूर्व घाट यांसारख्या भौगोलिक वैशिष्ट्यांना अनुसरून बांधण्यात आले आहेत। भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत। आता 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हे किल्ले महाराष्ट्रातील 7वे जागतिक वारसा स्थळ ठरतील। यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील 1 किल्ला असे एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्यांची अद्वितीय जागतिक मूल्य म्हणून नोंद घेतली गेली आहे। युनेस्कोमध्ये समाविष्ट झालेल्या 12 किल्ल्यांचा इतिहास। रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्यात शिवराज्याभिषेक झाला। महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे। राजगड किल्ला राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं जातं। या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला। प्रतापगड किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यात लढाई झाली होती। त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे। सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली। पन्हाळा किल्ला महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक किल्ल्याला एक इतिहास आहे। शिवाकाशीत आणि बाजीप्रभूंच्या बलिदानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला। शिवनेरी किल्ला महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे देवस्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे। लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ लोहगड किल्ला आहे। किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू आहेत। सीता गुहा, विंचू काटा, लक्ष्मी कोठी अशा अनेक ऐतिहासिक वास्तू किल्ल्यावर आहेत। साल्हेर किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला। नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलावारी डोंगर रांगेवर
समुद्र सपाटीपासून 1567 मीटर म्हणजेच 5141 फूट उंचीवर आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या जवळ हर्णे बंदरात समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला. या किल्ल्यामुळे मराठा आरमाराला समुद्रात चांगली सुरक्षितता मिळाली. विजयदुर्ग किल्ला मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभारलेला होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं. खांदेरी किल्ला खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इंग्रजांवर वचक बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली. आणि जिंजी किल्ला हा किल्ला तमिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारतातील गेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची ओळख आहे. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.